हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ आहे आपलं पुढचं ज्योतिर्लिंग नागेश्वर. गुजरातमधील जामनगर भागापर्यंत मी प्रवास केला आणि जामनगरवरनं नागेश्वर मंदिराकडे जायला निघाले. वाटेत पहिलं जेवले. गुजराती थाळी मला विशेष आवडते. गरम गरम भाजी पोळी, अत्यंत घरचं असं जेवण होतं ते जेवून परत एकदा मंदिराच्या दिशेने निघाले. जामनगर पासून हे मंदिर साधारण 3 तास लागतात आपल्याला पोहोचायला. काय सुंदर वाटतंय बघा. हा 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 हा. मंदिर अत्यंत शांत होतं. व्यवस्थाही व्यवस्थित होती. गर्दी, गडबड, गोंधळ असा काहीही कुठे जाणवला नाही. श्रावणात अर्थात गर्दी असू शकते, पण दर्शन माझं खूप छान झालं. छान अभिषेक झाला. हे बघा मंदिर. गर्दी नव्हती अजिबात. छान दर्शन झालं. मी जेव्हा नागेश्वरला गेले तेव्हा द्वारका करायचं असं ठरवूनच गेले होते. त्यामुळे 3 दिवसाच्या मुक्कामाला गेले होते. नागेश्वरचं दर्शन घेऊन मी द्वारका पण फिरले. त्यानिमित्ताने माझं 4 धाम मधलं 1 धाम पूर्ण झालं. 1 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम. हे बघा, छान अभिषेक झाला माझा. व्यवस्थित हात लावून स्पर्श करून दर्शन घेता आलं. परत एकदा बाहेर आले. मंदिराचा परिसर सगळा जेवढा शक्य आहे तेवढा टिपून घेतला आणि 12 ज्योतिर्लिंगामधलं 10वं ज्योतिर्लिंग नागेश्वर हे पूर्ण केल्याचा आनंद घेऊन, समाधान बरोबर घेऊन निघाले द्वारकेकडे. हर हर महादेव. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.